कृष्णेचं पवित्र पाणी आपल्या सर्वांच्या नशिबानं टेंबू योजनेच्या माध्यमातून आटपाडीपर्यंत पोहोचलेलं आहे. की आपलं नशीब म्हणलं तर आपण आज बघायला लागलो या पाण्यामध्ये लोक वेगवेगळ्या पद्धतीने कचरा टाकायला लागलेत. काही लोक, मी काल एक व्हिडिओ बघितला तर अक्षरशः त्यांच्या हॉटेलमधलं घाण कचरा म्हणजे अगदी वेस्ट, जे वेस्ट तुम्ही सेपरेट केलं पाहिजे ते या ओढ्यामध्ये ओढापात्रात टाकलंय. हे पाणी जनावरं पितात, माणसं पितात. याकडे नगरपंचायत या पद्धतीने दुर्लक्ष करत असेल तर नगरपंचायतवर कारवाई झाली पाहिजे, संबंधित विभागावरती कारवाई झाली पाहिजे, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. बरं, मी तुम्हाला, ठीक आहे, आपण नवीन बॉडी आहे, हळूहळू रुटीन लागणार आहे, चुका या होणार आहेत, माणसं आहेत, आपण माणसाकडनं चुका होतात, हे जरी गृहीत धरलं तर तुम्ही दुर्लक्ष का करताय स्वच्छतेकडे? मग मला परत तुम्ही या स्वच्छता या प्रकरणामध्ये परत एकदा आक्रमकरित्या मला उतरायला भाग पाडताय असं मला दिसतंय. नगरपंचायतचं जे दुर्लक्ष होतंय त्याला नगरपंचायत जबाबदार आहे. जे कोणी हे कृत्य केलेलं आहे, असे कृत्य वेगवेगळ्या पद्धतीने होतात. काल योगायोगानं आपल्या नशिबानं तिथल्या त्या जबाबदार पत्रकारांनी ते व्हिडिओ शूट केलं म्हणून आपल्याला माहीत झालं. काही लोक याच्यामध्ये सिरीन आणून टाकतील, काही लोक औषधं टाकतील, ती लोक ती जनावरं पितात, जनावरं मरतात, त्यांच्या पोटात जातं, वेगवेगळे प्लास्टिक त्यांच्या पोटात जातंय. मग आटपाडीच्या स्वच्छतेची जबाबदारी आपण सर्वांनी घेऊया ना वाटून थोडी 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 थोडी. जर तुम्हाला कोणाला लक्ष द्यायचं नसेल तर मी परत एकदा या स्वच्छता मोहिमेमध्ये माझ्या पद्धतीने मी परत उतरणार आहे. मग त्या 1 तारखेपासून मग परत कोणी कुणाला वाईट वाटून घेऊ नका. हॉटेलसाठी सेपरेट गाड्या दिलेल्या आहेत, हॉस्पिटलसाठी सेपरेट गाड्या दिलेल्या आहेत. त्या गाड्या तिथं नाही आल्या तर तुम्ही फोन करा ना नगरपंचायतला. जबाबदार सीओनी जबाबदारीने हे पार पाडलं पाहिजे. मी तुम्हाला वारंवार सांगतोय आणि परत एकदा सांगतोय. नसेल तर परत मी आक्रमकरीत्या या स्वच्छता मोहिमेमध्ये परत माझे पॅटर्न मी यामध्ये उतरणार आहे. सगळ्या जबाबदार लोकांना आणि नगरपंचायतला अजून एकदा विनंती करतोय, तुमची जबाबदारी तुम्ही घ्या आणि जे कोणी हे कृत्य केलंय त्यांच्यावर अधिकृत कारवाई करा. बर, जर कारवाई तुम्हाला करायला आता अडचण वाटत असेल तर त्यांना समज द्या आणि जे तुम्ही काय समज दिलेले आहे, जे काय कारवाई केलेली आहे त्याचं पत्र पब्लिकली होऊ द्या. लोकांना कळू द्या तुम्ही काय समज दिलाय, तुम्ही काय कारवाई केलेली आहे. ठीक आहे, एकदा त्यांना सोडून दिलं तरी चालेल, आम्ही काय आक्रमकरित्या म्हणत नाही त्यांना दंडच केला पाहिजे, पण समज दिलेलं पत्र जाहीर झालं पाहिजे, लोकांपर्यंत आलं पाहिजे. तुम्ही काय कारवाई केली हे लोकांना दिसलं पाहिजे. जर नाही केली कारवाई तर नगरपंचायतला मी आज इशारा देतोय चांगल्या माध्यमातून, तुम्ही दुर्लक्ष केलं तर मी परत या स्वच्छता मोहिमेमध्ये उतरणार आहे.